तर या अगोदर हा टॉपिक आपण स्टार्ट केलाच आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर सजीवांची अशी कोणती लक्षणे आहे की त्यांना ती निर्जीवांपासून वेगळी करतात. बरोबर. आता आपल्याला माहित आहे की सामान्यतः सजीवांची जी दोन लक्षणं आहेत ती आपण अभ्यासलेली आहे प्रमुख. ती म्हणजे पहिलं म्हणजे निर्जीवांची वाढ होते का? नाही. नॉन लिव्हिंग थिंग्सची वाढ होत नाही. तर इंटरनल म्हणजे शरीराच्या आतून होणारी जी ग्रोथ आहे ही इंटरनल ग्रोथ कोणाची होते? सजीवांची होते. त्यानंतर दुसरं पाहिलं होतं आपण रेस्पिरेशन. हे आपण खूप डिटेल मध्ये पाहिलं होतं, हे की नाही. पहिल्यांदा हा एक पॉइंट पाहिला होता आपण की ग्रोथ जी आहे वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? फूड म्हणजे अन्नाची आवश्यकता असते. आणि अन्नासाठी आपण जास्तीत जास्त कोणावर डिपेंड असतो? वनस्पतीवर. आणि वनस्पती ज्या प्रक्रियेनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फोटोसिंथेसिस. आणि या फोटोसिंथेसिस साठी आवश्यक असणारा फोटो म्हणजे सनलाइट, सूर्यप्रकाश. आणि म्हणून पृथ्वीसाठी ऊर्जेचा सर्वात प्रमुख स्रोत कोणता आहे? सन म्हणजे सूर्य. हे आपण अभ्यासलेलं आहे. रेस्पिरेशन मध्ये आपण पूर्ण श्वसन समजून घेतलेलं आहे की आपण जेव्हा श्वास घेतो तो ऑक्सिजन फक्त लंग्स पर्यंत जातो का? नाही. तिथून तो ब्लड आणि तिथून तो प्रत्येक पेशीपर्यंत जातो. पेशीमध्ये जे अन्न पचनामधून जे विद्राव्य घटक होते तर ते अन्न कुठपर्यंत गेलं? पेशीपर्यंत. त्याला आपण काय म्हणलो होतो? ग्लुकोज. आणि हे ग्लुकोज जे आहे याचं ऑक्सिडीकरण हे कोणाच्या साहाय्यानं होतं? ऑक्सिजनच्या साहाय्यानं होतं. म्हणजे आपण जे श्वास घेतो तर पेशीमध्ये ग्लुकोजचं पचन अर्थातच ऑक्सिडाइज होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. आणि तिथे तयार होतो CO2 आणि तो आपण श्वासावाटे बाहेर टाकलं. हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण तिसरं लक्षण पाहू, एक्सरेशन. आता एक्सरेशनच्या अगोदर एक समजून घ्या की रेस्पिरेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण श्वास सोडतो तर काही प्रमाणात जलबाष्प आणि कार्बन डाय ऑक्साईड, बरोबर आहे का, हे वायू आपण उच्छवासावाटे सोडत असतो. आता हा CO2 आपल्या शरीराच्या बाहेर पडणे हे सुद्धा एक पद्धतीचं काय आहे? एक्सरेशनच आहे. जरी तो रेस्पिरेशनचा पार्ट असेल परंतु CO2 हा अनवॉन्टेड म्हणजे नको असलेला निरुपयोगी पदार्थ आहे आपल्या शरीरामध्ये. मग निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकणे याला म्हणायचं उत्सर्जन. काय म्हणायचं? उत्सर्जन. आणि जे निरुपयोगी पदार्थ आपल्या शरीरानं आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या बायोकेमिकल रिएक्शन म्हणजे विविध प्रकारच्या चयापचय क्रिया होत असतात. अनेक प्रकारच्या रिएक्शन्स आपल्या शरीरामध्ये चालू आहेत. बरोबर. आता मी जरी तुम्हाला बोलत असेल परंतु श्वसन असेल, रक्ताभिसरण असेल, है ना, पचन असेल, या अनेक क्रिया माझ्या शरीरामध्ये सध्या सुरू आहेत. तर हे जे सर्व प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू आहे तर हे होत असताना आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं? काही अनावश्यक घटक तयार होतात. आणि हे अनावश्यक घटक जे आहे हे आपल्या शरीरामध्ये आपण जास्त वेळ साठवून ठेवू शकत नाही. येते लक्षात? मग हे अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणे याला म्हणायचं एक्सरेशन. का म्हणायचं याला? एक्सरेशन. आता एक्सरेशन फक्त CO2 आहे का? नाही. तर आपण खूप धावलो तर त्यानंतर आपल्याला काय येतो? बरं, घाम येतो. स्वेट म्हणायचं त्याला. मग हा जो घाम आला आपल्याला, हा घाम का आला? कारण जेव्हा आपण धावलो तेव्हा आपल्या हृदयाची काय वाढते? गती वाढते. तुम्हाला माहित आहे की एका मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात? 72, 72. पण हे नॉर्मल अवस्थेमध्ये आहे. पण जेव्हा आपण खेळतो, धावतो, पळतो तर अशा वेळेस आपल्या बॉडीला ऑक्सिजनची जास्त आवश्यकता असते. आणि जास्त आवश्यकता असल्यामुळं हृदयाची जी धडधड आहे है ना, म्हणजे हृदयाचे जे ठोके आहेत ते वाढतात. 72च्या ऐवजी ते 80-90 पर्यंत जातात. येते लक्षात? मग हे होत असताना आपल्या शरीरामध्ये जे नायट्रोजिनियस वेस्ट आहे, कोणते सबस्टन्स? नायट्रोजिनियस वेस्ट असे सबस्टन्स आहेत, हे शरीराबाहेर घामावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे घाम निघणं हे चांगली गोष्ट आहे ना. आपल्या शरीरातला जो उत्सर्ग आहे, निरुपयोगी पदार्थ आहे
हे आपल्या शरीराच्या बाहेर जातात. म्हणून डॉक्टर लोक सल्ला देतात की तुम्ही नियमित काय करायचा, व्यायाम करायचा, खेळ खेळायचे, हे की नाही. म्हणजे शारीरिक कसरतीनं, शारीरिक व्यायामानं काय होतो फायदा, की आपल्या शरीरातला जो घाम बाहेर निघतो. मग घाम बाहेर निघणं म्हणजे काय, की आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे टॉक्सिक सबस्टन्स आहे, विषारी पदार्थ आहे, नायट्रोजिनियस सबस्टन्स असेल, है ना, तर हे पदार्थ बाहेर निघतात. तर हे बाहेर पडणे हे सुद्धा काय आहे, एक्सरेशन आहे. ओके. तर इथे लक्षात तुमच्या इवन जे युरिनेशन आहे, है ना, तर आपल्या बॉडीमध्ये जे आहे ना, तर तुम्हाला माहित आहे की एक्सरेशनचं मुख्य कार्य कोण करतो, कोण सांगतो मला. आपल्या बॉडीमध्ये मेन एक्सरेटरी ऑर्गन कोण आहे, किडनी, मूत्रपिंड, बरोबर आहे का. तर शरीरात जे काही आपल्या युरिन तयार होतं, ज्याला आपण मूत्र म्हणतो, तर हे शरीराबाहेर टाकणे, तर हे सुद्धा आपलं फिल्ट्रेशन आहे. काय आहे, फिल्ट्रेशन. लक्षात घ्या की फिल्ट्रेशन म्हणजे काय, की आपलं जे रक्त आहे, हे रक्त शुद्ध करण्याचं काम कोण करते, आपली किडनी. म्हणजे मेजर एक्सरेटरी ऑर्गन जो आपल्या शरीराचा आहे ते काय आहे, किडनी आहे. किडनीद्वारे जे आहे आपलं, तुम्हाला माहित आहे का की आपल्या शरीराला सातत्याने कशाची आवश्यकता असते, पाण्याची आवश्यकता असते, बरोबर आहे का. आपले शरीर जे आहे, तर शरीरामध्ये एक पदार्थ आहे जो आपल्या सर्क्युलेटरी सिस्टम साठी महत्वाचा आहे, तो कोणता आहे, रक्त. आणि रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे. पेशीला सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं आपण, तर हे जे वॉटर आहे, हे वॉटर आपल्याला कशासाठी मदत करतं, आपल्या शरीरातले जे विषारी सबस्टन्स आहे, युरिया असेल, त्यानंतर अमोनिया असेल, तर असे पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडतात. तर हे सुद्धा काय आहे, कोणाचं काम आहे, किडनीचं काम आहे. हो, इथे लक्षात. तर अशा पद्धतीनं हे आहे एक्सरेशन. मग प्रश्न असा आहे की हे जे उत्सर्जन आहे, है ना, मग हे उत्सर्जन फक्त प्राण्यांमध्येच आहे का, नाही. तर हे सर्व वनस्पतीमध्ये सुद्धा असतं. पहा, जसं की आपण पाहिलं की रेस्पिरेशन, श्वास फक्त प्राणीच घेतात का, वनस्पती सुद्धा घेतात. खोड, पान याच्यावर लहान लहान छिद्र असतात, तिथून सुद्धा त्यांचं काय चालतं, श्वसन चालतं. तर त्याच पद्धतीनं प्लांट मध्ये एक्सरेशन पण असतं. पहा, तुम्ही डिंक पाहिलं का, हा, तर डिंक जे आहे ना, हे सुद्धा वनस्पतीचं काय आहे, एक्सरेशन आहे. आणखीन एक एक्सपेरिमेंट दिलंय बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. एखादं झाड आहे समजा, त्या झाडाला तुम्ही काय करा माहितीये का, एक प्लास्टिकची कॅरी बॅग असते का आपली पन्नी, ती बांधायची आणि काही तासानंतर जर निरीक्षण केलं आपण, तर ती आपल्याला थोडीशी कशी दिसेल बरं, ओलसर दिसेल. मग त्याच्यामध्ये पाणी कुठून आलं, हा, जे पाणी आहे ना, ऍक्च्युअल जे वनस्पतींची पानं असतात, लीफ. तर मी तुम्हाला म्हणलो होतो फोटोसिंथेसिस मध्ये डे टाइम मध्ये काय होतो, स्टोमॅटा ओपन होतो. मग हे पानावरचे जे लहान लहान छिद्र आहे ना, तिथून काय होते, पाण्याचा लॉस होतो. पाण्याची काय होतो, लॉस. म्हणजे आपल्याला दिसत नाही, पाणी म्हणजे थोडस वाफेच्या स्वरूपामध्ये असतं, पण वनस्पतीचे जे भाग असतात पानासारखे, वनस्पती मुळांद्वारे काय शोषायले, पाणी. मग याच्यातलं काही पाणी हे वनस्पतीकडून त्याचा लॉस पण होतो. पहा, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ट्रान्सपायरेशन. काय म्हणतात, ट्रान्सपायरेशन. ट्रान्सपायरेशन म्हणजे काय, की वनस्पतीच्या काही भाग, जसं की पान आहे, है ना, पानाकडून वॉटरचा लॉस होणे, है ना, तर पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात पाणी गमावतं कोण, वनस्पती. तर हे ट्रान्सपायरेशन हे सुद्धा काय आहे, एक पद्धतीचं एक्सरेशन आहे. त्यानंतर आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट. आता मला सांगा, आपल्याला काटा जर टोचला तर लगेचच काय करतो आपण, पाय उचलतो आणि काटा काढण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. हे आपल्याला का समजलं बरं, कारण जो काटा टोचला त्याला म्हणायचं स्टिम्युलस. काय म्हणायचं, स्टिम्युलस. तिथे स्टिम्युलस तयार झाला. हा आपल्या बॉडीमध्ये चेतासंस्था आहे, ज्याला नर्वस टिश्यू म्हणतात. काय म्हणतात, नर्वस टिश्यू बॉडी मधले. हे नर्व्स आहेत ना, हे ब्रेन कडे संदेश घेऊन जातात. काय घेऊन जातात, संदेश. ब्रेन कडेच नाही, स्पायनल कॉर्ड कडे पण घेऊन जातात. पहा, प्रत्येक काम ब्रेनच करतो का बरं, लक्षात घ्या. आपला मेंदू सर्व काम करत नाही, तर काही प्रमाणात निर्णय जे आहे हे आपला मज्जारज्जू सुद्धा घेतो, ज्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये स्पायनल कॉर्ड. काय म्हणतो, कॉर्ड.
पहा, एखाद्या वेळेस तुम्हाला चटका बसला, गरम पातेल असेल, चटका बसला की लगेच तुम्ही काय करता, हात काढून घेता. अचानक डोळ्यासमोर प्रकाश आला की डोळे तुम्ही काय करता, चोरून घेता, है ना, थोडस आकार कमी करता. मग हे जे आहे, हा जो प्रतिसाद आहे ना, हा प्रतिसाद इतक्या क्षणात असतो की त्या आपल्याला ब्रेनला जास्त विचार करायची गरज आहे का नाही. हे काम स्पायनल कॉर्ड करून टाकतो, ज्याला आपण मज्जाराज्य म्हणतो. हे तर लक्षात. मग हा जो आपला प्रतिसाद आहे, त्यानंतर याला म्हणायचं रिस्पॉन्सिव्हनेस. काय म्हणायचं याला, रिस्पॉन्सिव्हनेस. रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे काय, चेतना क्षमता. म्हणजे एखादी चेतना आली, स्टिम्युलस आले, तर त्याला आपण काय देतो, प्रतिसाद देतो. बरोबर. सेम पद्धतीनं आपण इकडे तिकडे मुवमेंट करत असतो, बरोबर आहे का. मग आपण एका ठिकाणाहून, आता मी शिकवताना इकडून तिकडे चालतो, म्हणजे ही सुद्धा काय आहे, मुवमेंट. सर्व अॅनिमल्स मुवमेंट करतात. हालचाल हे सजीवांचं लक्षण आहे. मग प्राण्यांमध्ये हालचाल आहे, तर वनस्पतीमध्ये आहे का नाही. तसं पाहिलं तर वनस्पती एका ठिकाणी स्थिर दिसतील आपल्याला, पण तुम्ही निरीक्षण करा, जी वेल असते ना, वेल कोणाचा आधार घेते बरं, भिंतीचा, झाडाच्या खोडाचा आधार घेते ना. मग हा तिचा काय झाला, तिची हालचालच झाली ना. आता मला सांगा, आपल्याकडे एखादं झाड आपण जर समजा खिडकीमध्ये ठेवलं, तर ते सूर्यप्रकाशामुळे कुठं झुकतं, खिडकीच्या बाहेरील बाजूला. म्हणजे त्यानं सूर्यप्रकाशाला काय दिला, रिस्पॉन्स. काय दिला, म्हणजे ती रिस्पॉन्स, ती मुवमेंट ही फक्त प्लांट मध्येच आहे का, म्हणून अॅनिमल्स मध्ये आहे का, प्लांट्स मध्ये सुद्धा आहे. हा, फक्त प्लांट्स आपल्यासारखं चालू फिरू शकत नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात त्यांच्यामध्ये काय असते, मुवमेंट, हालचाल असते. सजीवांचं पुढचं लक्षण आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय, स्वतः सारखा दुसरा जीव तयार करणे, याला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन हे प्लांट्स मध्ये पण असतं, अॅनिमल्स मध्ये पण असतं. प्लांट्स मध्ये कसं असतं बरं, सामान्यपणे तुम्हाला माहित आहे की बी जे आहे, बी जर आपण जमिनीत लावलं की त्यापासून काय तयार होतं, रोपटे तयार होतं. रोपट्यापासून नंतर झाडाची निर्मिती होते. हे प्लांटचं काय झालं, रिप्रोडक्शन. परंतु इतकं सोपं नाही. बी लावणं म्हणजे रिप्रोडक्शन नाही, लक्षात घ्या. मग हे बी तयार कसं झालं, तुम्हाला माहिती आहे का. निसर्गात असे बऱ्याच घटना आहेत. प्रत्येक झाड आपण लावलेलंच आहे का, काही झाडं तर ऑटोमॅटिक येत असतात. कारण फ्लॉवर जे आहे, फुल, हे इम्पॉर्टंट आहे. पहा, जेवढे फुल येणारे वनस्पती असतात ना, तर त्यांच्यामध्ये फुलांमध्ये एक प्रक्रिया असते, परागीभवन. कोणती असते, आणि परागीभवनामुळे फुलं गटातले जे वनस्पती आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण एंजिओस्पर्म म्हणतो, तर त्यांची जी संख्या आहे त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. आणि काही प्रमाणात जर पाहिलं आपण प्लांट्स मध्ये, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा आहे. लक्षात आलं. एक सोपं सांगतो मी तुम्हाला. पहा, रिप्रोडक्शन जे आहे ना, हे दोन टाईपचं असतं. एक रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल आणि दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल म्हणजे काय, लैंगिक, ज्याच्यामध्ये दोन पॅरेंटचा समावेश असेल. कोणत्या पॅरेंटचा, दोन पॅरेंट. मग हे दोन पॅरेंट कोण असतात, एक असतो मेल पॅरेंट आणि दुसरा असतो फिमेल पॅरेंट. हे ते लक्षात. आणि जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे युनिपॅरेंटल. युनिपॅरेंटल म्हणजे काय, यामध्ये फक्त एकाच पालकाचा समावेश असतो. याच्यामध्ये दोन पालक असतात का, नाही. आणि युनिपॅरेंटल जे आहे, याचं वैशिष्ट्य आहे की याच्यापासून जे ऑफस्प्रिंग तयार होतात, हे ऑफस्प्रिंग कसे असतात, आयडेंटिकल टू पॅरेंट, म्हणजे त्यांच्या पॅरेंट सारखे हुबेहूब दिसणारे असतात. पण हे कोणामध्ये आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे, आता पहा आपल्या संदर्भात घ्या, आपल्यामध्ये काही गुणधर्म आपल्या आईचे आहेत आणि काही गुणधर्म कोणाचे आहे, वडिलाचे आहे. आता वडील म्हणजे कोण झाले, मेल, आणि आई म्हणजे फिमेल, असं कन्सिडर करायचं, बरोबर आहे का. मग आता मला सांगा, किती पॅरेंटचा समावेश झाला, दोन पॅरेंटचा समावेश झाला. म्हणून मानवामध्ये जे रिप्रोडक्शन आहे हे कोणतं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर आहे का. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जर तुम्ही प्राण्यांमध्ये पाहिलं, त्याच्यात पण दोन टाईप आहेत. काही अंड्यातून जन्म घेतात, काही डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात.
पिल्लांना जे जन्म देतात त्यांना काय म्हणतो आपण? जरायुज, है ना, बरोबर. आणि जे अंड्यांना जन्म देतात ते अंडर्स, बरोबर आहे का? ओव्हिपेरस अँड ओव्हिपेरस असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर यांची निर्मिती कोणत्या रिप्रोडक्शन झालेली आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. अॅनिमल्स मध्ये जास्तीत जास्त कोणतं रिप्रोडक्शन असतं? सेक्शुअल. आणि प्लांट मध्ये ज्यांना फुलं येतात, ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांच्यामध्ये कोणतं असतं? सेक्शुअल. कारण फुलामध्ये पण दोन टाईप आहे, मेल फ्लावर, फिमेल फ्लावर, दोन्ही असतात. लक्षात आलं का? लक्षात आलं का? हा, फ्लावर जे आहे ना तर त्याच्यामध्ये अॅनिमल सारखं असतं, मेल पॅरेंट वेगळा आणि फिमेल पॅरेंट वेगळा. परंतु त्यांना जर सोडलं आपण तर जसं की एखादी वनस्पती आहे, हायड्रा नावाची वनस्पती, ईस्ट नावाची वनस्पती, यांच्यामध्ये कोणतं रिप्रोडक्शन आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल. तर असेक्शुअल जास्तीत जास्त कोणामध्ये असतं? वनस्पतीमध्ये. कोणामध्ये असतं? पण कोणत्या वनस्पती सोडून? फुले येणाऱ्या वनस्पती सोडून. कारण फुले येणाऱ्या वनस्पतींमध्ये कोणतं असतं? रिप्रोडक्शन. जस्ट ओळख करून दिली मी तुम्हाला. त्यानंतर आहे रिप्रोडक्शन पाहिलं आपण. आता आहे डेफिनेट लाईफ स्पॅन. हा, प्रत्येक सजीवांचा जगण्याचा कालावधी निश्चित आहे. आता वनस्पती ठीक आहे, वनस्पतीची वाढ जी आहे ही लाईफ टाइम असते. परंतु प्राण्यांमध्ये तसं आहे का? प्रत्येक प्राण्याचा जीवनाचा एक कालावधी असतो. पहा, जसं की पहा इथं मे फ्लाय ही जी एक प्रकारची माशी आहे, तर हिचा जीवन जगण्याचा कालावधी किती आहे? 1 तास ते 24 तास. त्याच्यापेक्षा जास्त काळ ती जगत नाही. डॉग जर पाहिला आपण तर किती वर्ष जगतो? 12 ते 18 वर्ष. ऑस्ट्रिच जे आहे, ऑस्ट्रिच किती वर्ष जगतो? जास्तीत जास्त 50 वर्ष. आणि तुम्हाला माहिती आहे ती जी गॅलापोगस बेट आहे की नाही, तर तिथं असणारं जे जेन टर्टल आहे ना, तर महाकासव आहे, तर त्या कासवाचं वय किती आहे? आहे तुमच्या फेसबुक मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की प्रत्येक सजीवाचा जो लाईफ स्पॅन म्हणजे जीवन जगण्याचा जो कालावधी, आता आपल्याकडे जर पाहिला आपण मानवांचा कालावधी, तर आपल्याकडे पहा पूर्वी लोक 80, 90, 100 वर्षापर्यंत जगायचे. आज जर पाहिले तर फार झालं तर 60, 70, 75 पर्यंत. बरोबर आहे का? ते बी तुमच्या म्हणजे फिटनेसवर डिपेंड आहे. ज्याचं आरोग्य चांगलं तो जास्त काळ जगतो. बरोबर आहे का? मग ओव्हरऑल काय आहे की निर्जीवांना लाईफ स्पॅन आहे का? एखादी लोखंडी वस्तू आहे ती कित्येक काळ तशीच राहील, पण सजीवांना निश्चित असा काय आहे? जीवनकाल आहे. आणि शेवटचा आहे सेल्युलर स्ट्रक्चर. सजीव हे कशाचे बनलेले आहे? पेशीचे बनलेले आहे. मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही निरीक्षण केलं का पेशींचं? आठवत असेल ना तुम्हाला. तर वनस्पती असो का प्राणी असो, यांचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक एक काय आहे? पेशी. सजीव कशाचे बनलेले असतात? पेशीचे. काही एक पेशी असते, काही बहुपेशीय. जसं की युनिसेल्युलर जर पाहिला आपण, अमिबा, पॅरामेशियम, त्यानंतर क्लोरेला, हे जे सजीव आहेत हे कसे आहेत? युनिसेल्युलर. आणि काही सजीव कसे आहेत? मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय सुद्धा आहे. जसं की आपण आहोत, वडाचं झाड आहे, कुत्रा आहे, गाढव असेल, घोडा असेल, हे सगळेचे सगळे अनेक पेशींचे बनलेले आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं आपण? मल्टी सेल्युलर. तर अशा पद्धतीनं ही सजीवांची 8 लक्षणं. पहिलं लक्षण कोणतं पाहिलं आपण? ग्रोथ. सजीवांची वाढ होते. रेस्पिरेशन. सजीव जे आहे हे काय करतात? श्वसन करतात. श्वसनादरम्यान कोणता वायू शरीरात घेतात आणि बाहेर कोणता वायू? कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यानंतर एक्सरेशन म्हणजे उत्सर्जन. आणि आपल्या बॉडीला मेन एक्सक्रेटरी ऑर्गन कोणता आहे? किडनी. त्याच्या व्यतिरिक्त जे स्किन आहे, आपली त्वचा, हे सुद्धा एक्सक्रेशन करते. कारण आपण पाहिलं स्वेट, घाम बाहेर पडतो. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट म्हणजे चेतना, क्षमता आणि हालचाल, हे सुद्धा सजीवांचे लक्षण आहे. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. किती प्रदेश पाहिलं आपण? 2, सेक्शुअल आणि असेक्शुअल.
त्यानंतर डेफिनेट लाईफ स्पॅन, प्रत्येक सजीवांचा जीवनकाल कसा आहे निश्चित, म्हणजे त्यानंतर त्याला काय येते डेथ है ना. आणि दुसरा आहे सेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे पेशीमय रचना. सजीव कशाची बनलेली आहे पेशीची. ही आहे सजीवांची काही लक्षणे.